राज्यात खरं तर मागच्या 1-2 दिवसात अनपेक्षित अशा घडामोडी घडल्यात. राज्याला पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांच्या रूपानं महिला उपमुख्यमंत्री लाभल्यात. मात्र त्यामागचं कारण अशी दुर्दैवी परिस्थिती ठरली. शिवाय या सगळ्या घडामोडी ज्या प्रकारे घडल्या त्याविषयी देखील कुठेतरी नाराजी आहे का असा प्रश्नही उपस्थित होतोय. कारण 30 जानेवारीला सकाळच्या वेळी एकीकडं बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सावरण्याचा विधी सुरू होता, तर दुसरीकडे मुंबईत अजित पवार गटाचे प्रमुख नेते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चेसाठी गेले होते. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी शुक्रवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिवसभरात 2 वेळा बैठका करून गेल्याचं सांगितलं होतं. छगन भुजबळ, माणिकराव कोकाटेंसह अनेक जण नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्याकडेच निर्विवादपणे गेले पाहिजे याचं समर्थन करत होते. अर्थात नेतृत्व कोणीतरी स्वीकारणं आणि पक्षाला साथ देणं गरजेचं होतं. त्यानुसार आता सुनेत्रा पवारांनी जबाबदारी स्वीकारली देखील आहे. मात्र या सगळ्यात एक प्रश्न सातत्यानं उपस्थित होता, तो म्हणजे इतकी घाई कशासाठी? आता घाई करण्यामागचं कारण पक्षांतर्गत राजकारण मानलं जातंय, तितकंच यामागचं आणखी एक कारण मानलं जातंय, ते म्हणजे तोंडावर असलेल्या जिल्हा परिषद निवडणुका आणि त्यासाठी पक्षाकडं नेतृत्वाची गरज असणं. यातूनच हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. शरद पवारांनी शनिवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती असं सांगितलं. शरद पवार गटातील नेत्यांकडून अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगेच या विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यातही आलं, की अजित पवारांची शेवटची इच्छा होती अशा प्रकारच्या भावना मांडल्या जात होत्या. मात्र विलिनीकरणानं पक्षाची सगळी सूत्र पुन्हा कुठेतरी शरद पवारांच्या हातात जातील. सुप्रिया सुळे, रोहित पवारांच्या हातात अधिकार जाऊ शकतात. कदाचित याला काही अजित पवारांच्या गटातील नेत्यांचा विरोध असल्यामुळं ही घाई असावी असा देखील अंदाज बांधला जातोय. पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार हे त्यांना विश्वासात घेण्याची गरज नाही, त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे असं बोलले असले तरी त्यांच्या बोलण्यातून मला सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत याची कल्पनाही नाही असं म्हणणं म्हणजे त्यांना विश्वासात न घेतल्याबद्दल त्यांची नाराजी असल्याचं दर्शवतंय का, असाही प्रश्न उपस्थित झाला. यात आणखी एक गोष्ट दिसली, ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीत संवाद नाहीये. शिवाय जेव्हा शपथविधीची कल्पना नाही अशी खंत शरद पवारांनी बोलून दाखवली, तेव्हा काहीच वेळात पार्थ पवार जाऊन शरद पवारांना भेटले. आता पार्थ पवार सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेत जातील हे देखील ठरल्याचं बोललं जात आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सुनेत्रा पवार देखील दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी सकारात्मक असल्याचा संकेत दिला. अजून राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे असेल ते ठरलं नाही, मात्र ते देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे विलिनीकरणाबाबत आता त्यांचा काय निर्णय असेल ते देखील पाहावं लागणार आहे. शिवाय जर हे विलिनीकरण झालं तर त्यानंतर सुनेत्रा पवारांकडे असलेलं नेतृत्व आणि त्याखाली काम करणं सुप्रिया सुळे, रोहित पवार यांसारख्या शरद पवार गटातील नेत्यांना मान्य होईल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा आणि डिकोड मराठी या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.